तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे स्नॅक्स रेसिपी. तर चला मग वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया. सगळ्यात आधी इथे मी 2 बटाटे कुकरला लावून घेते. तर बटाटे शिजतपर्यंत आपण पीठ मळून घेऊया. या कपाने 2 कप मी मैद्याचं पीठ घेतलं आहे आणि पाववाटी तांदळाचं पीठ. हे ऑप्शनल आहे, तुमच्याकडे असेल तर घ्या, नाही तर काही प्रॉब्लेम नाही आहे. या पिठात टाकणार आहे आता थोडंसं अजवाईन, थोडासा जीरा, थोडंसं तेल, थोडंसं मीठ चवीनुसार टाकून पाणी टाकून पीठ मळून घेऊया. पीठ मळून 5 ते 10 मिनिट पीठ भिजत ठेवूया. तर इथे पीठ मळून झालं, आपण स्टफिंगची तयारी करूया. बटाटेसुद्धा शिजले. इथे मी हिरवी मिरची, लसूण, पुदिना, कोथिंबीर आणि अद्रक हे मिक्सरला वाटून घेऊया आपण. इथे मी फोडणीला टाकते जिरा थोडासा, हिरवी मिरची लसणाची पेस्ट, लगेच टाकणार आहे मी थोडीशी हळद आणि चवीनुसार मीठ. बटाटा बॉईल केलेला आहे, मॅश करून मिक्स करून घेऊया त्या मसाल्यात. तुम्ही बघू शकता इकडे आपलं स्टफिंग रेडी आहे. आता आपण मैद्याची चपाती लाटूया. इथे घेतला हा मी गोळा. आता आपण याची चपाती लाटूया. इथे मी थोडंसं पीठ लावून लाटलंय. जास्त जाडसर सुद्धा नाही लाटायचं आणि जास्त पातळ सुद्धा नाही. आता जी आपण स्टफिंग बनवली होती ती लावून घेऊया. आता आपण याला कट करून घेऊया. काही अशा पद्धतीने मी कट करते. तर या आकारात फोल्ड करून घ्यायचं आहे आणि जे थोडंसं बाहेर मसाला निघेल तो काढून टाका. तर हे काही मी असे बनवले. आता आपण याला तळून घेऊया. तेल ते मी तापवलंय. आता आपण याला तळून घेऊया. खूपच परफेक्ट स्नॅक आहे संध्याकाळसाठी. डेकोरेट इट विथ सम मेयोनीज अँड सर्व इट. तर तुम्हाला ही रेसिपी खूपच आवडेल. आवडली तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग गाईज. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.